गाइस, वेलकम बैक टू योर न्यू वीडियो। तो गाइस, मुझे अभी छुट्टियां नहीं मिली, मतलब दिवाली की छुट्टियां नहीं मिली वैसे तो। और मिली है तो सिर्फ एक दिन की मिली है, जो कि सबको कॉमन ही है। वो है मंडे को, यानी कि कल 28 अक्टूबर को, 20 तारीख को। तो इधर मतलब मुझे लगता है कि दिवाली को ज़्यादा प्रेफरेंस नहीं देते हैं, जैसे कि अपने इधर मतलब महाराष्ट्र में ऐसे धूम धड़ाके से मतलब जो त्यौहार है वो मनाते हैं। तो इधर वैसा नहीं है। वैसा नहीं है, मतलब देखा जाए तो प्रायोरिटीज़ रहती है, कंपनी की भी प्रायोरिटीज़ रहती है कि वो छुट्टियाँ देती है या फिर नहीं देती है। तो मतलब इधर चेन्नई में मैंने देखा है, ज़्यादातर साउथ रीजन में, कि ज़्यादातर कंपनियों को ज़्यादातर एक दिन ही छुट्टी है वैसे तो अभी देखिए, हफ्ते में अगर आप आ रहे हो तो यहाँ पर देखिए कल की छुट्टी है सिर्फ एक दिन की। और जो मतलब मेन सीज़न है, मेन सीज़न मतलब जो मेन त्यौहार रहता है वो है 22 और 23 को। हाँ, मतलब 22 को है और 23 को आहे. तर असं इथे आहे. आता मी बघितलं तर म्हणजे उद्या फक्त सुट्टी दिली आहे आम्हाला, बाकी त्याच्यानंतर मग सुट्टी नाही, बाकी लोकांनी सुट्टी टाकली आहे तसं. आणि सध्या तर आमचा ट्रेनिंग पिरियड आता संपला आहे, तर त्यानंतर आम्हाला वाटलं सुट्ट्या देतील, म्हणजे जसं आम्ही अप्लाय केलं तर सुट्ट्या मिळतील, पण तसं नाही आहे. आता सुट्टी नाही आहे, सध्या सुट्टी मिळतच नाही आहे. कारण आम्ही बघितलं, विचारलं, TL ला पण विचारलं, मॅनेजरला पण विचारून बघितलं, ते बोलत आहे तुमची अब्सेंटी लावण्यात येईल, म्हणजे तुमचं जे त्या दिवशीचं पे आहे ते कट होईल. तर म्हणलं त्याच्यापेक्षा नको आहे, म्हणलं एक दिवस सुट्टी, म्हणलं जायलाच एक दिवस लागतो आपल्या तिकडे महाराष्ट्रामध्ये, यायलाच एक दिवस लागतो घरी यायला, आणि परत इकडे यायला पण एक दिवस लागणार. त्यापेक्षा नंतर कधी तर बघू, ज्या दिवशी मतलब जास्त सुट्ट्या मिळतील असं तरी काहीतरी प्लॅन करूया, असं सध्या चालू आहे आता. तर आता सध्या तरी चेन्नईमध्येच आहे. आता बघूया नंतर कधी त्या सुट्ट्या मिळत आहे तर. आणि आता समजते की जर एखादा सण असला, एखादा मोठा सण असला आणि त्या दिवशी जर सुट्ट्या नाही मिळाल्या, त्यावेळेस त्या सणाच्या वेळेस तुम्हाला सुट्ट्या नाही मिळत तर कसं वाटतं. तो अभी समझ में आ रहा है, अगर आपको छुट्टियाँ नहीं मिलती है, जो भी हम इंस्टा पर देखते हैं कि हम लोग दिवाली में घर जा रहे हैं, या फिर जिनको जिनको छुट्टियाँ नहीं मिलते, ऐसा कुछ रील्स आपको देखने के लिए मिल रही होगी अभी, क्योंकि अभी वही ट्रेंडिंग चल रहा है। मैं दिन भर मतलब रील्स पर अभी मैंने देखा है कि दिवाली की छुट्टियाँ मिली है, कुछ लोगों को नहीं मिली है, तो वैसा ही अभी चल रहा है। तो ऐसा भी ट्रेंड में चल रहा है, तो अभी देखा जा रहा है। एक मिनट, अभी मैं ऊपर आया था कपड़े धोने, ये देखिए अभी कपड़े धो रहा था, और बाकी के इधर है। अब एक बार फिर से इसको लगा देते 5 मिनट के टाइमर पर। तो ऐसा कुछ अभी इधर चल रहा है गाइस। तो अभी देखते हैं, आज कुछ प्लान करते हैं। वैसे मतलब कुछ करने का मन भी नहीं कर रहा है अभी, मतलब आप भी अभी देखिए मैं कपड़े धो रहा हूँ, अब आप भी बोर हो, और मतलब आप भी बोर हो गए होंगे, मतलब कितनी बार ये कपड़े धो रहा है, मतलब दिखाता है, यही दिखाता है बार बार वीडियो में, ऐसा कुछ चल रहा होगा आपके मन में भी। तो अब मैं भी क्या ही करूँ मतलब। और शिवा में उसको छुट्टियाँ मिली, उसको 10 दिन की छुट्टियाँ मिली वैसे तो, वो ओमेगा में काम करता है। तो अभी वो गया है घर पर, और वो आएगा 10 दिन बाद। तो उसके साथ प्लान करेंगे आगे, बहुत कुछ प्लान किया है मतलब घूमने जाने के लिए। तो आपको बहुत से अच्छी अच्छी वीडियोस देखने को मिलने वाली है। अगर सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब करके रखिए, वो बहुत ज़रूरी है। और वीडियोस देखते हो तो लाइक ज़रूर करना गाइस, हाँ वो बहुत ज़रूरी है। और हाँ, मैंने मतलब एक सोचा है कि अब हम अगर यूट्यूब पर वीडियोस बना रहे हैं तो सोचा मैंने इंस्टा पर भी डालते हैं, और फेसबुक पर तो मैं मतलब वैसे डाल ही रहा हूँ। और फेसबुक पर मतलब ज़्यादा कोई देखता नहीं है, अब धीरे धीरे जैसा यूट्यूब का हो रहा है वैसे फेसबुक का भी हो जाएगा, और इंस्टा का भी हो जाएगा वैसे तो यही बताने के लिए मैंने ये अभी शुरू किया है। वैसे तो अभी मतलब एकदम से तो नहीं होगा, लेकिन हम धीरे धीरे करके शुरू करेंगे। और इंस्टा पर मैं कोशिश करूँगा कि डेली पोस्ट करूँ, मतलब ऑफिस के जो मिनी ब्लॉग्स रहते हैं ना उस तरीके से, क्योंकि मैंने देखा है कि इंस्टा भी मतलब ज़्यादातर रीच दे रहा है। छोटे जो क्रिएटर्स रहते हैं ना, अभी मतलब ज़्यादातर लोगों के पास उनकी जो वीडियोज़ है वो भेज रहा है, एंगेजमेंट आ रही है, मतलब लोग देख रहे हैं उनको, वीडियो जो पसंद कर रहे हैं, ऐसा कुछ अभी चल रहा है इंस्टा पर। तो हम भी कोशिश करेंगे इंस्टा पर ग्रो करने के लिए। तर मित्रांनो, आता मी आलोय खाली आणि माझं चालू आहे जेवण, आणि वरतून लाईट गेली आहे, कारण बाहेर काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं कनेक्शन मध्ये, तर वायर लूज झाला असेल बहुतेक. मी वरतून बघितलं होतं तेव्हा खूप गर्दी होती तिथे. तर आता लाईटही गेली आणि चार्जिंग पण कमी आहे. तर वरती आता कपडे धुणं झालेले आहे. आता मी खाली आलो होतो, जेवण करत होतो, आणि हे बघा असं जेवण आहे टिपिकली, मतलब साऊथ इंडियन. राईस तर युजली कॉमनच असतो, आणि आज नॉनव्हेज होतं, तर आज त्यांनी चिकन बनवलं होतं. तर आता जेवण करूया आणि बघूया लाइट केव्हा येते, एंड देन उसके बाद हम जाएंगे बाहर, मतलब शॉपिंग करनी है थोड़ी सी। और कल भी छुट्टी है वैसे, कल कुछ काम नहीं है, अभी भी कुछ काम नहीं है, लेकिन अभी देखते हैं इलेक्ट्रिसिटी कब आती है, लाइट कब आती है, तो उसके बाद हम देखेंगे बाहर जाने का। और अच्छा है कि अभी बाहर मतलब
अच्छा है, धूप धूप है अभी, मतलब अभी पता नहीं, मतलब धूप ये कब तक रहेगी, बारिश गिरेगी या फिर नहीं गिरेगी। अपने जो कपड़े वो अभी सूखने चाहिए, बस उसकी चिंता रहेगी। तो गाइस अभी इतने देर से मैं ट्राई कर रहा था मतलब उबर बुलाने की, अब जाके मतलब कहीं मिली है। 15-20 मिनट से यहाँ पर खड़ा हूँ और अभी मैं जा रहा हूँ मतलब स्टूडियो। हाँ मतलब मुझे पता है अभी देर हो चुकी है, अभी बज रहे हैं शाम के 7। तो अभी देखते हैं अभी शॉप खुली रहती है, मतलब वैसे तो खुली रहेगी। और देखते हैं वहाँ पर हमें जीन्स लेनी है और अगर कुछ पसंद आता है तो वो भी लेंगे। तो मतलब मैं पहले भी निकल सकता था, लेकिन मतलब मुझे थोड़ा सा वक्त लग गया और मैं देख रहा था मतलब बारिश आती है या फिर नहीं आती है। तो वैसे तो अभी मतलब वेदर अच्छा है और मैंने जो कपड़े ऊपर डाले थे वो नीचे मतलब मैं लेके आ चुका हूँ, तो उसमें मतलब देर हो गई और मैं आकर बाहर निकला हूँ। तो अभी गया था मैं चाय लेने, तो अभी वहाँ से आया तो यहीं पर खड़ा हूँ, मतलब 15-20 मिनट से ऊपर बुलाने की कोशिश कर रहा था। तो अभी चलते हैं स्टूडियो। और मतलब मुझे मतलब देखिए थोड़ा सी शर्म आ रही है, मतलब अभी देखिए मतलब शाम का वक्त है और लोग यहाँ से गुजर रहे हैं, तो मतलब आजू बाजू मतलब जो भी आ रहा है ना वो मुझे देख रहा है मतलब। तो गाइस ये रहा स्टूडियो यहाँ का, बहुत ही बड़ा है। फर्स्ट सेकंड टोटल यहाँ पर 2 फ्लोर है, मतलब एक ही बिल्डिंग में, मतलब बाहर से आप देख सकते हैं पूरा कांच का है, ट्रांसपेरेंट है। तो अच्छा लग रहा है। अभी चलते हैं अंदर और देखते हैं क्या क्या ऑप्शन हमें देखने के लिए मिलते हैं। जो भी पसंद आएगा वो ले लेंगे, ज़्यादा शॉपिंग नहीं करनी वैसे तो। गाइस अभी मैं जा रहा हूँ 3rd फ्लोर पर, ऊपर है अभी जीन्स। और यहाँ पर मतलब ये देखिए इतनी ज़्यादा भीड़ है, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है क्योंकि सभी लोग मुझे ही देख रहे हैं और इतनी शर्म आ रही है। तो भी देखते हैं एक बार जीन्स, और आपको भी दिखाता हूँ ट्राय करके। देखिए ऊपर भी ऐसा कुछ है। मित्रांनो आता मी वरती आलो इथे आणि मी जीन्स शोधतोय देवाच्या, तर मला ना प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळे मिक्स कपडे मिळतात माहिती आहे का। एका ठिकाणी असं जीन्स नाही मिळत की मी जिथे बघू शकतो की प्रत्येक साईजची जीन्स तिथे मिळेल, म्हणजे बॅगी जीन्स असेल किंवा फिट असेल जी पण असेल। पण आता इथे बघा, इथे पण सगळे मिक्स कपडे असे ठेवलेले आहेत आणि इकडे बघा हे असं चालू आहे सगळं, जेवढे जेवढे कपडे सगळे वरती पडलेले आहेत। मला सुचत नाही आहे काय करावं, मला स्वतःवर असं हसू येते। हे बघा इथे पण तसंच, हे बघा एक जीन्स आणि बाकी सगळे मग हे असेच कपडे मिक्स। आणि इकडे तर शूज आहेत सगळे शूज, आणि हे बघा इकडे पण सगळा कचरा पडलेला आहे माहिती आहे का। फक्त एक गोष्ट चांगली आहे, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा आता जसं हे चालू आहेत ना, आता इथे बघा कसं व्हेरायटी दिसते, तसं आपले पुणे मुंबई साईड तसं नाही मिळते। हे बघा, आणि जसं हे शूज झाले, हे या टाईपमध्ये आपले शूज आहेत ना, ते आपले पुणे मुंबईकडे नाही मिळत। कलर्स झाले असे वेगवेगळ्या टाईपचे शूज आता आले असतील खरं म्हणलं तर, पण एवढ्यात तरी आता नाही बघायला मिळाले। हे बघा इथे बघा सगळे चांगल्या क्वालिटीचे शूज पण मिळत आहेत, आपण जातो आणि बघतो फक्त, घेत नाहीत असं आहे। पण आता इथे सगळे तेवढे मिळत आहेत माहिती आहे का। मला जीन्स पाहिजे पण ती मिळत नाही आहे, फक्त मी इथे जीन्स घ्यायला आलो साठी। आणि इकडे काउंटर आहे सगळं, ते बघा वरती गर्दी पण तेवढीच आहे आणि खाली अजून 2 फ्लोअर आहे। मी सगळ्यात टॉपला आलो, तर खाली अजून जास्त गर्दी, त्यामुळे मी वरती आलो बघायला। खाली विचारलं होतं ते बोलता वरती जा, आता सध्या जीन्स नाही मिळते, आता मिळाल्यात। तर हे बघा हे इथे असं आहे भाई, आज काय होतं काय माहिती। आता तसं उद्या पण सुट्टी आहे ना, एवढं काही टेन्शन नाही, पण परत कोण येणार आहे भाई। मी पागल झालो, इथे जीन्स घ्यायला आलो पण जीन्सच मिळत नाही, एका ठिकाणी तर काहीच मिळत नाही असं आहे। तरी बघतो आता तिकडे समोर जाऊ, चला गर्दीच फक्त। प्रत्येक ठिकाणी नुसती गर्दीच गर्दी। तुम्ही फक्त बघत राहा, एन्जॉय करा। कसं आहे इकडे चेन्नईचं हे स्टुडिओ, हे तर नॉर्मल आहे म्हणा, बाकी तर खूप चांगले असतील। आणि मॉलमध्ये पण जायचं राहिलंच, कारण इकडे जवळपास तर काहीच नाही आहे गाईज, सगळं दूरच आहे। दूर म्हणजे काही 15 किलोमीटर, काही 16 किलोमीटर अशा रेंजमध्ये। तर गाईज हे बघा, आता ही जीन्स बघितली मी तशी नॉर्मलच आहे, जास्त काही मतलब एवढी पण अशी फॅन्सी नाही आहे। आपले खालून म्हणजे अशी नॉर्मल फिट आहे, म्हणजे एवढी पण नाही। जी आधी घेतली होती ना मी मागे पुण्यावरून जी घेतली होती तिच्यासारखीच आहे, फक्त हा कलर थोडा डार्क आहे, तो जास्त फेंट होता।
तर दिसायला पण छान आहे एकदम, असं काही एकदम विचित्र पण नाही. नॉर्मल याच्यावरती आपण स्वेटशर्ट आणि सगळे शर्ट व्यवस्थित घालू शकतो, मतलब पूरा मतलब अच्छा दिखेगा. तो अभी देखते हैं, अगर ये पसंद आई है वैसे तो, और ज़्यादा कुछ महंगी भी नहीं है, 800 रुपये की है वैसे तो ये एक बार ट्राई करेंगे लेने की, और अगर कुछ दूसरा पसंद आता है तो वो ले लेंगे. और हाँ, ये थोड़ी सी मतलब मुझे ऐसे मतलब यहाँ पर मतलब ये डिली हो रही थी, तर ही पण एकदा फिट करून घेऊया, अल्टर करून घेऊया व्यवस्थित एकदा. पण एकदम ओव्हरऑल चांगला लुक येत आहे, ॲटलिस्ट तेवढं तरी चांगलं आहे, भेटली बा. तर मित्रांनो तेवढ्या मुश्किलने ही जीन्स मिळाली होती, आणि आता परत बघूया शर्ट किंवा टी शर्ट, नाहीतर मग ओव्हरसाईज एखादं जे काय बोलतो आपण स्वेटशर्ट आहे ना, ते बघूया आपल्यासाठी. जर व्यवस्थित मिळालं ना तर घेऊया. आणि एवढं आता कसं तरी होतं म्हणजे बघा, आता एवढ्या मुश्किलने ही जीन्स मिळाली आणि आता परत मग स्वेटशर्ट बघावं लागेल. तर ठीक आहे, जाऊया आता बाहेर. खूप वेळचा आतमध्येच आहे, हे लोक पण विचार करतील आतमध्ये एवढ्या वेळचं काय करतं, तर जाऊया एकदा बाहेर. आता जीन्स तर घेतली आहे, पण बाकी मी आता हे बघा शर्ट बघितलं होतं, हे शर्ट बघितलं होतं, पॅटर्न चांगलं आहे, हाफ स्लीव्सचं आहे, मस्त आहे. माझ्याकडे एक होतं आधी, पण ते आता शॉर्ट होतं मला, त्यामुळे ते पण नाही आणलं. पण हे मस्त दिसतंय, पण याची साईज व्यवस्थित नाही मिळते, एम साईज लागते, पण हे एस साईजचं आहे. आणि हे बघा इकडे एक रंगीबेरंगी चड्ड्या पण आहे, तुम्हाला जर लागल्या ना तर सांगा, तुमच्यासाठी पार्सल पाठवतो मी, फक्त मला साईज व्यवस्थित सांगा. कोणाकोणाला कोणती लागते तर व्हिडिओमध्ये बघून एकदा सांगा. सगळे पॅटर्न अवेलेबल आहे आपल्याकडे, आणि साईज पण अवेलेबल आहे, एक्सेल आहे, एम आहे, एस आहे, आणि कलर्स पण अवेलेबल आहे, वेगवेगळे कलर. हे बघा, ज्यांना असे बलून्स आवडतात ते पण अवेलेबल आहेत. आणि इकडे पण खूप व्हेरायटी आहेत. हे बघा, इकडे पण खूप चड्ड्या आहेत, सरळ बॉक्स टाईप, क्रॉस टाईप सगळं आहे, आणि साईज अवेलेबल आहे. ब्रँडेड आहे, पुन्हा जुडिओचे ब्रँडेड आहे. तुम्हाला लागलं ना तर सांगा, एक करून मी पार्सल करून पाठवतो. गर्दी आता थोडीशी कमी व्हायला लागली आहे, आधी थोडी जास्त होती, पण तसं पण आहेत म्हणा, युजली एवढी गर्दी राहतेच. आणि खाली वुमेन्स सेक्शनमध्ये तर अजून आहे. आता तिथे मी शूट नाही करणार, कारण तिथे जर शूट करायला गेलं मुली हाणतील मला. इथं पहिलेच भाषा समजत नाही हो, त्यातल्या त्यात माझे वांदे होते. तर इकडे पण वेगवेगळे जीन्स, बॅगी जीन्सचे पॅटर्न आहे. इकडे जर तुम्ही शूट करायला गेलं तर फंकी लोकांसाठी खूप काही. हे बघा जीन्स, म्हणजे जे असे वेडे विचित्र कपडे घालतात ना त्यांच्यासाठी, म्हणजे रणवीर सिंग टाईप, त्यांच्यासाठी खूप मस्त मस्त चॉईस आहे तिकडे. हे शर्ट, हो भाई क्या बोलते भाई. आणि हां, मला कमेंटमध्ये सांगा तुमची दिवाळी कशी जाते, काय शॉपिंग केली, फॅमिलीसोबत आहात का नाही, सुट्टी मिळाली नाही की ते सांगा पहिले तर. कारण बरेच जण आता जॉबवर लागलेले आहेत, फ्रेंड्स लोक सगळे. आणि मी तर इथे खरं म्हटलं तर चेन्नईमध्ये मला सुट्टी नाही मिळाली म्हणून येऊ नाही शकतो. माझं सुट्टी आहे आता सध्या, जीन्स घेतो. बघूयात तुमचं कसं झालं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ लाईक नाही केलं तर लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा, कारण नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यापेक्षाही जास्त, आणि अजून जास्त आपल्याला ग्रो करायचं आहे खरं म्हटलं तर. बस गाईज, हे बघा आता ही घेतली जीन्स, एकच जीन्स घेतली खरं म्हणलं तर, बाकी काही ट्राय नाही केलं, नंतर करूया म्हणलं. आता तसं पण येणं जाणं चालूच राहणार आहे. खरं म्हटलं तर जीवावर येतं माहिती आहे का एवढं ट्राय करायचं, कारण पुन्हा आहे बघा तिकडे लाईन एवढी लागलेली आहे ना, आणि इथे गर्दी जास्त आहे, त्यामुळे खूप जीवावर येते माहिती आहे का. आता खरं म्हटलं तर हे घेतलं आहे, आता जाऊया रूमवर आणि बघूया. आता खरं म्हटलं तर 8:30 वाजत आले, रात्र झाले. आणि अल्टरिंगची शॉप म्हणजे जे फिटिंग करायची शॉप तर माहीत नाही, उद्या बघूया. उद्या सुट्टी आहे तसं पण, फ्रीच आहे, तर उद्या बघूया, दाखवतो तुम्हाला पण मिळाले तर, नाहीतर मग आजच एडिट करतो हा व्हिडिओ. तर हे बघा इकडे पूर्ण किड्स कॉर्नर आहे, लहान मुलांसाठी पण इकडे चांगले चांगले कपडे मिळतात. खरं म्हणलं तर हे सगळे लहान मुलांसाठी माहिती आहे का, जास्त करून तर मुलीच इथे शॉपिंग करतात, तुम्हाला माहिती आहे आता कारण. जस्ट बाहेर आलो आता, थोडी जास्त गर्दी होती ना आता. हा फक्त एकच चांगलं होतं की ते AC चालू होता, वातावरण एकदम स्टेबल वाटत होतं, थोडी काही गरमी पण नव्हती. जसं बाहेर आलो तशी गरमी लागायला सुरुवात झाली, आणि अजून पण बाहेर जास्त ट्रॅफिक नसतं, आणि आतमध्ये पण खूपच गर्दी माहिती. तर ठीक आहे, चालतं आहे. दिवाळीमुळे सगळं एकदम व्यवस्थित चालू, एवढंच की आता सुट्टी नाही मिळाली म्हणजे बस, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे बघा असं इकडे वातावरण आहे आता बाहेर. रात्री पण
फ्री आहेत. हो भाई, फटाके फुटतात. वा, आता पहिला फटाका कॅप्चर झाला. एवढ्या वेळचं ऐकून होत आहे. आपल्या एरियामध्ये तर काहीच नाही भाई. तर ठीक आहे, आता एकदा परत ठीक आहे, तर आता एकदा उबेर बुक करतो आणि जाऊया आपल्या रूमवर. आता एवढी शॉपिंग केली सध्याची, नंतर बघूया कधीतरी परत येऊया इथे, नाहीतर एखाद्या नवीन प्लेसवर जाऊया. आणि इथे चेन्नईमध्ये खूप जास्त नवीन प्लेसेस आहेत बघायला, शॉपिंगसाठी पण आहेत चांगले प्लेसेस, जसे मुंबई पुणे आपल्याकडे आहेत ना, जसं FC रोड किंवा मग मुंबईमध्ये आता फॅशन तसं इकडे पण आहे चेन्नईमध्ये. तर ते पण आता आपण कॅप्चर करूया येणाऱ्या काही दिवसातच. लवकर तुम्हाला त्याचाही व्हिडिओ बघायला मिळेल. तर ठीक आहे गाईज, आय होप सो आपको व्हिडिओ पसंद आएगा. आणि व्हिडिओ जर पसंद आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही आवडलं नसेल, काही सजेशन द्यायचं असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे, त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आणि लवकरच तुम्हाला मिनी ब्लॉग्स पण बघायला मिळणार आहे इंस्टावरती आणि फेसबुकवर. तसे पण हे मी ब्लॉग्स टाकतच असतो, तर तिथे पण तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.